रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम अंगी भरून या प्रेम अंगी भरून या प्रेम कंठी राहो नाम अंगे भरून या प्रेम अंगे भरून या प्रेम अंगे भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण ऐसे जावे काही दान आलो पतित शरण ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण ऐसे जावे काही दान आलो पतित शरण ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई संताची पाये वेळोवेळा डोई संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई संताची पाये वेळोवेळा डोई ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण ऐसे जावे काही दान आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे तुका म्हणे भवसिंधू एक सरे तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे तुका म्हणे भवसिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान
ऐसे द्यावे काही दान आलो मध्ये आलो मध्ये दान आलो मध्ये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई थोडे पुढे पुढे सरकता पुढे पुढे पुरुष मंडळी माता मावल्यांनो पुढे पुढे सरका या पुढे 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 या सरका पुढे पुढे या पुढे हा या सरका हा पुरुष मंडळी कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो कंठी राहो कंठी राहो कंठी राहो कंठी राहो नाम 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 अंगी भरानी या प्रेम अंगी भरनिया प्रेम प्रेम ऐसे गावे काही गान ऐसे गावे काही गान आगे बरोनिया प्रेम आगे बरोनिया प्रेम ऐसे गावे काही दान ऐसे गावे काही दान ऐसे गावे काही ऐसे कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम हे कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम अंगी भरनिया प्रेम अंगी भरनिया प्रेम प्रेम ऐसे गावे काही गान ऐसे गावे काही गान आगे बरो
ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान पतित पतित शरण आलो पतित शरण शरण आलो पतित आलो पतित शरण आलो पतित पतित शरण पतित आला पतित शरण आला पतित शरण आलो पतित शरण आलो पतित हे आलो पतित पतित शरण
टाळे वाजवा. विठ्ठल विठ्ठल हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संगत की जय जय हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज 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 की कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम दीनेष्टपोषमग संहति सिंधु शोषम श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदि संचरंतम विठ्ठल विठ्ठल कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील चार चरणाचा गोड असा अभंग असून मागणीपर प्रकरणातील आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याकडे अत्यंत महत्वपूर्ण अशी मागणी करतात. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपली ही ज्ञानश्री वारकरी गुरुकुल या संस्थेचा तृतीय वर्धापन दिन याही वर्षी मोठ्या उत्साहात आनंदात स्वच्छ शांत पवित्र अशा या वातावरणामध्ये संपन्न होतोय. आणि आपल्या या संस्थेचं हे 3रं वर्ष आहे. लोक हो बघता बघता 3 वर्ष सहज निघून गेली. 3 वर्षापूर्वी सगळ्यांनी आपण या संस्थेचं उद्घाटन केलं. ही संस्था सुरुवात झाली आणि बघता बघता 3 वर्ष गेली. आणि मी मगाशी थोडासा लवकर आल्यानंतर मला आनंद याच्याकरता झाला की या संस्थेची मुलं आता चांगली वाजवायला लागली. म्हणजे मगाशी 2 छोटी बालगोपाल होती. मी आल्याबरोबर विचारलं, मला आपल्या संस्थेचे आहेत का? कारण मला खरं वाटलं नाही की 2-3 वर्षात एवढी चांगली वाजवू शकतात. परंतु गणेश महाराजांनी अत्यंत कष्ट घेतले आणि आता ही बालगोपाळ मंडळी विद्यार्थी तयार होत आहेत. आणि विना ज्या मुलांनी घेतला होता त्याचा तर इतका सुंदर आवाज होता. कोणी विना घेतला होता कडे? विना कोणी घेतला होता तुमच्यात? याने घेतला होता ना? कितवीला आहे तो? शाळेत 5वीला आहे. इतका सुंदर त्याचा आवाज आहे. म्हणजे काही मुलांना इथलंच आहे का? अरे वा वा, जोरदार त्याचं स्वागत करा.
पहा बरं, या संस्थेचा आता फायदा आपल्याला हळूहळू होतोय. महाराज, तुम्ही गावकऱ्यांनी या संस्थेचे कष्ट सहन करून जर एक तप 2 तप आपल्या गावात जर ती संस्था चालली ना, तर नुसत्या गावाला नाही तर या परिसराला त्या संस्थेचा फायदा होतो. म्हणून अत्यंत सुंदर असा सोहळा संस्थेचा वर्धापन दिन आहे. म्हणून हा सोहळा आपण प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न करतोय. खरं तर या कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित महाराज मंडळी ज्यांनी आता गोड अशी चाल गायली ते राम महाराजांनी पाठीमागे म्हटले ते आदेश महाराज. हो, तुम्ही आदेश दिला की कीर्तन सोडलं भाऊ. ऐका, हा, विना घेऊन सुरुवात केली ते आमचे समाधान महाराज. माझ्यासोबत आलेले आमचे परदेशी महाराज आहेत आणि ज्यांचं नाव मी बऱ्याच दिवसापासून ऐकून होतो, परंतु आज त्यांची मला भेट झाली, अतिशय समाधान वाटलं. ते आमचे श्यामसुंदर महाराज. हो, अतिशय गोड कीर्तनकार आहेत. मी या परिसरात म्हणण्यापेक्षा कुठेही त्यांचे बरेचशा ठिकाणी नावं वाचलेली आहेत. गोड कीर्तनकार आहेत, परंतु प्रेमापोटी ते गणेश महाराजांच्या आमच्या सर्वांच्या या ठिकाणी हजर आहेत. त्याचबरोबर ज्यांनी गोड मृदंग वाजवला ते आमचे तेजस महाराज आहेत. पाठीमागे इकडेच एका गावी मी कीर्तनला तिथं पण तेजस महाराज होते, परंतु ते मुंबईचे तेजस महाराज होते. तिकडे पण एक तेजस महाराज वादक आहेत, चांगले मुंबईत आहेत. आणि आमचे हे तेजस महाराज यांनी पूर्वी एक सेवा आमंत्रण दिलं होतं, म्हणून महाराज या ठिकाणी हजर आहेत. त्याचबरोबर आता संस्थेची सगळीची बालगोपाळ मंडळी आहे, वयोवृद्ध टाळकरी आहेत, सर्वच पुरुष वर्ग आहेत, माता भगिनी आहेत. मला यावर्षी जरा उपस्थिती जास्त वाटते हो, 2-3 वर्षापेक्षा. हो, आता काही पाठीमागे बसलेले आहेत, परंतु तरी सुद्धा काहीच्या गाड्या आता उतरायला लागलेल्या आहेत. हो, परंतु चला, काही अडचण नाही. आपण हा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. ओम साई चॅनल वाले आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. किती वाजले आता? हो, आपण एक तासभर या अभंगाचं चिंतन करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. अत्यंत गोड अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात. पहिलाच प्रश्न असा आहे, या जगात मागत कोण नाही? या जगात मागत कोण नाही? हे वाक्य माझं मी पाठीमागे घेतो. मागत कोण नाही असं म्हणण्यापेक्षा या जगात न मागणारा आणखीन जन्माला यायचं आहे. कोण मागत नाही? तर प्रस्तावना आपण थोडक्यात अशी करूया. जीवही मागतो, देवही मागतो आणि संतही मागतात. आता जीव का मागतो त्याचे 2-3 कारण पाहता येतात. जीवाने मागण्याचे 2-3 कारण आहेत. ती म्हणजे पहिलं कारण आहे अज्ञानामुळे. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जी नाही हरी ओळखीला, अज्ञानामुळे मागतो. दुसरं कारण आहे बद्ध असल्यामुळे, अशा बद्ध जन काय जाणे नारायण. आणि तिसरं कारण आहे अपूर्ण असल्यामुळे जीव मागतो. 2-3 कारण. देव का मागतो त्याची 2-3 कारण आहेत. पहिलं कारण, देव मागतो भक्ताच्या रक्षणाकरता. कुठं मागितलं? महाभारतात चला. कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं, त्यावेळेस कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत घुसलं, फसलं. त्यावेळेस कर्ण काय करत होता? एका हाताने ते चाक असं वरती ओढत होता आणि दुसऱ्या हाताने तो बाण दाताने धरून तो बाण सोडत होता. तरी सुद्धा तो अर्जुनाला रेटत नव्हता. मग त्यावेळेस परमात्म्याने काय केलं? एक बटूचा वेश धारण केला आणि परमात्म्याकडे कर्णाकडे जाऊन कर्णाला त्याचा दान मागितला. कर्ण भिडता समरांगणी, बाणी व्यापी लारणी, आणि मागसी पाडोनी तेथे दात तयाचे. दान मागितला. कशा करता? अर्जुनाच्या रक्षणाकरता, भक्ताच्या रक्षणाकरता मागतो. पहिलं कारण. दुसरं कारण, स्वतःच्या सुखाकरता मागतो. कारण आषाढी कार्तिकी विसरू नका मज ही देवाची मागणी आहे. मोठ्याने चिंतन केले. परमात्म्याने विनंती केली, लोक वर्षभर नाही आले तरी चालेल, पण बाबा हो, मला आषाढी कार्तिकीला विसरू नका रे, मी तुमची वाट पाहतोय. परमात्म्याची ही मागणी आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं कारण आहे परमात्म्याच्या मागण्याचं, त्याचा नियम आहे, घेशी तेव्हा देशी आयसा असशी उदार. परमात्म्याने मागण्याचे 3 कारण पाहिली. आता संत का मागतात त्याची 2-3 कारण आहेत. पहिलं, मनसे काही मागा. दुसरं, किंबहुना सर्व सुखी जगाच्या कल्याणाकरता असतं म्हणून मागतात. आणि तिसरं कारण आहे मागण्याची रीत कळावी म्हणून मागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हा,
थोडक्यात मी प्रस्तावना करतोय, मला थोडं पुढे थोडस बोलायचं या कार्याविषयी. आता जीव का मागतो, देव का मागतो आणि संत का मागतात पाहिलं. आता जीव काय मागतो, देव काय मागतो आणि संत काय मागतात. जीव काय मागतो, तर जीवाची मागणी आहे ल्यावे, खावे आणि बरे. जीवाला लिहायला आवडतं. मला असं वाटतंय आपल्यापेक्षा जास्त लिहायला या वर्गाला आवडतं. जास्त कपडे तुम्हाला आहेत का यांना? यांना आहेत. मी एक विनोद वाचला होता. एका बाईकडे एवढ्या साड्या होत्या, फार मोठं कपाट भरलेलं होतं. पैठणी साड्या होत्या, जडवड अशा त्या साड्या होत्या. एक दिवस तिला ती एक साडी चॉईस करायची होती, म्हणून कोणती घालावी म्हणून ती चॉईस करायला गेली. ते कपाट ढासळलं, तिच्या अंगावरती त्या साड्या पडल्या, त्याच्या खाली ती दबली आणि जागेवर मेली. विनोद आहे, परंतु लिहायला जास्त कोणाला आवडतं तर माता माऊलींना आवडतं. ल्यावे. पुढचं पद आहे खावे. खाण्याचा अंदाज आला नाही मला, परंतु जरा थोडस मापात राहिलं पाहिजे. खाण्याविषयी थोडासा ताळमेळ आपला ठेवला पाहिजे. कारण असं आहे, काही काही लोकांना खाण्याचं बंधन नसल्यामुळे किती, कारण भजन आणि भोजन एकत्रित केलं पाहिजे. भजन आणि महाराजजी, भजन आणि भोजन एकत्रित केलं पाहिजे. परंतु भोजन याच्यावर वरती मात्रा आहे. भोजन, भोजन वरती काय आहे? मात्रा आहे. युक्त आहार वरती मात्रा आहे. पण मी विनोदाने म्हणत असतो महाराजजी, युक्त आहार मी विनोदाने म्हणत असतो. काय? जे जे युक्त आहार म्हणतात कीर्तनात, त्यांनी तरी युक्त आहार करावा. मी आपला विरोधाने म्हणत असतो. कारण काय, जास्त ढेऱ्या सुटलेल्या जास्त कीर्तन करायचं आहेत आणि म्हणतात युक्त आहार आणि ढेरी कुठे चालली. म्हणून खाण्याविषयी आपलं तारतम्य असलं पाहिजे महाराज. म्हणजे ते एक घडलेली गोष्ट आहे आणि याच परिसरातली आहे. तेजस महाराज, तुमच्या परिसरात घडलेलं आहे, राशीन परिसरात. तुम्हाला इकडे भात जेवणाच्या अगोदर घेतात का नंतर? नंतर. काही काही भागात भात अगोदर घेतात आणि कोकणात नुसता भातच खातात. म्हणजे त्यांना भाकरी जरी करायच्या सांगितल्या तरी त्या तांदळाच्याच असतात आणि भातही तांदळाचाच. मग आमचे एक महाराज तिकडे गेले की त्यांना जर विचारलं ना, चला ना जेवायला, जेवायला काय आहे विचारा बरं, ते एक प्रमाण म्हणत असतात. काय? भाकरी तांदळाच्या आणि भातही तांदळाचा. त्याच्यामुळे ते प्रमाण म्हणतात त्याला. काय? चंदनाचे हात पायही चंदन. तिकडे भातच खातात. आता इकडे भात नंतर घेतात ना. तर इकडे घडलेली घटना आहे. तुम्हाला आता भात घ्यायचा आणि घर मालक आला आणि म्हटला, महाराज माझी इच्छा आहे तुम्ही एखादी पोळी घ्यावी. भात घ्यायचा अशा वेळेस जर तुम्हाला घर मालकाने आग्रह केला जेवणाचा, किती फळं खाणार बरं? एक पोळी उत्तर दिलं दादाने. एक. आणखीन कोणी? जास्त? एक. जास्तीत जास्त एकच. ठीक आहे, एकच. परंतु घडलेली घटना आहे, त्या महाराजांना आग्रह केला. ते महाराजही जिवंत आहेत, वाढणारेही जिवंत आहेत आणि पंक्तीत बसलेलेही सध्याला जिवंत आहेत. फार जुनं नाही. तो घर मालकाला म्हटला, महाराज एक पोळी घ्या ना. ते म्हटले, घेतो गड्या, पण गावरान गायचं जर तूप असेल ना पोळीवरती मग जमल. तो घर मालक म्हटला, आजच केलंय. त्या मालकाने तूप त्या पोळीवरती वाढलं, तेवढी पोळी संपवली. परत आला ना, म्हटला, महाराज आणखीन एक घ्या ना. ते म्हटले, मी कुठं नाही म्हटलो, फक्त काय करायचं, तूप पाहिजे. त्यांनी दुसरी खाल्ली. परत आला आणि म्हटला, महाराज आणखीन एक. ते म्हणले, मी नाही म्हणतच नाही. अशा त्यांनी किती पोळ्या खाल्ल्या असतील? अहो 19 पोळ्या खाल्ल्या. आणि ते इकडेच आहेत सध्याला. त्यांचं बायपास झालंय. बायपास नाही व्हायचं तर काय होईल? म्हणजे खाण्याचा जराशी काही ताळमेळ नाही ना. म्हणजे मी का बोलतोय, खावे. जीवाची ही काय आहे? आवड आहे. विठ्ठल तिकडे मराठवाड्यात एक शब्द म्हणतात पहा, जे लोक जास्त खातात ना, पण तुम्हाला मनाव वाटत नाही इकडे. पण तो शब्द बोलल्याशिवाय तुम्हाला त्याची रुची कळणार नाही. काय?
तिकडे जास्त लोक जे कायम जास्त खातात ना त्यांना खवगांडे म्हणतात. इकडे म्हणतात का? इकडे नाही ना, इकडे इकडे नाही. परंतु आता मराठवाड्यात तिकडे एखादा तो माणूस आला जरी सहज चालत जरी आला ना, लोक म्हणतात तो आला रे बुवा कोण. तुम्ही म्हणा एकदा मी म्हटलो, आता जाऊ द्या असू द्या. परंतु खाण्याविषयी तुकोबाने म्हणतात पोटी जन्मती रोग. सगळ्या रोगाचा जनक काय आहे? पोट आहे. म्हणून खाण्यापिण्यावर तारतम्य ठेवा. लोक माझा मी अनुभव नेहमी सांगत असतो. म्हणजे खाण्याविषयी जर आपण तारतम्य ठेवलं तर खूप आपलं शरीर चांगलं राहतं. एक जैन मुनी आहेत, त्यांनी गोड सांगितलंय कधी कधी काय सोडायचं. जैन मुनीने त्यांनी असं म्हटलंय, वयाच्या 10व्या वर्षी आईचं बोट धरून चालणं सोडा. वयाच्या 20व्या वर्षी खेळण्याविषयीची भांडणं सोडा. वयाच्या 30व्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणं सोडा. वयाच्या 40व्या वर्षी संध्याकाळचं जेवण सोडा. वयाच्या 50व्या वर्षी तामसिक आहार सोडा. वयाच्या 60व्या वर्षी नोकरी सोडा. वयाच्या 70व्या वर्षी पलंगावरती झोपणं सोडा. वयाच्या 80व्या वर्षी बाहेरचे पदार्थ खाणं सोडा. वयाच्या 90व्या वर्षी जगण्याची आशा सोडा. आणि वयाच्या 100व्या वर्षी हे जग सोडा. किती गोड सांगितलंय. म्हणून 40व्या वर्षीपासून एक टाइम जेवण सुरू केलं पाहिजे. आता 2-3 वर्ष होत आली असतील, मी एक टाइम जेवतोय दुपारी फक्त. ते एक टाइम जेवतो म्हणजे थोडस का, नाही तर तुम्ही 2 टायमाचा एक टाइमच आणता. आणि एक टाइम जेवलं. आता आम्ही इतका प्रवास करतोय, इतकं सगळं जागरण होतं. आता काल आम्ही 2 कीर्तन केलेत, जवळजवळ 600-700 किलोमीटर प्रवास करून. आजही इथं आलोय. आता लगेच आळंदीत 12 वाजेपर्यंत जायचं आणि उद्याचं कीर्तन पार कर्नाटकमध्ये बेळगावला आहे. 3-4 महिन्यापासून रेग्युलर प्रवास आहे. बसणं आहे, बैठक आहे, तरी परंतु त्रास होत नाही. त्याचं एकच कारण आहे, आहार थोडा. म्हणजे 2-3 दिवसापूर्वी जेवलो होतो मी, काल जेवलो आणि आज दुपारी थोडीशी भाजी थोडंसं खाल्लेलं आहे. आता इथे नाही, आता उद्याच्याला तिथे. म्हणजे ज्यूस घ्या काही. आता आम्हाला कष्टाची कामं थोडी कमी आहेत म्हणून ठीक आहे, शेतकरी असाल थोडं जास्त घेऊ शकता, परंतु जेवढं लागल तेवढं घ्या. कारण तुकोबारा म्हणतात पोटी जन्मती रोग. सगळ्या रोगाचं जनक पोट आहे. आणि पोट का स्वच्छ ठेवलं की माणूस निरोगी राहतो. म्हणून खावे या पदाबद्दल मी बोलतोय. खाण्याविषयी तारतम्य व्यवस्थित पाळा. ल्यावे खावे बरे, जीवाला कायम बरं राहायला आवडतं. आणखीन काय जीवाची मागणी आहे तर वाढावे. ही मागणी तशी चुकीची आहे बरं का, वाढावे संतान. कशामुळे? मी एक सर्वे वाचला. तुम्ही आता सुशिक्षित माणसं आहात. भारताची लोकसंख्या सध्या किती? 140 कोटी. जगात सगळ्यात नंबर 1 लोकसंख्या कुणाची आहे सध्याला? भारताची. चीनला मागे टाकलं. भारताची सध्याला नंबर 1 लोकसंख्या आहे. 140-42 कोटी लोकसंख्या आहे. आणि भारताचं क्षेत्रफळ किती आहे माहिती आहे? 32 लाख चौरस किलोमीटर भारताचं क्षेत्रफळ आहे. आणि कन्याकुमारी ते काश्मीर 1.5-2 तासात विमान इकडच्या तिकडे जातं. कन्याकुमारी ते काश्मीर. आणि क्षेत्रफळ फक्त 32 लाख चौरस किलोमीटर आहे. 1.5-2 तासात इकडच्या तिकडचं आपलं क्षेत्रफळ तेवढंच आहे, छोटंच आहे. आणि लोकसंख्या आपली आहे 140 कोटी. आणि 2023ला मी सर्वे हा वाचला होता. अमेरिकेची लोकसंख्या किती आहे? 34 कोटी त्यावेळेस होती, 34-35 कोटी. आणि अमेरिकेचं क्षेत्रफळ आहे 96 लाख चौरस किलोमीटर. म्हणजे आपल्यापेक्षा तिप्पट आहे. अमेरिकेत 4 टायमिंग आहेत, भारतात एकच आहे. काही सेकंदाचा फरक असू शकतो, परंतु टायमिंग एकच आहे भारतात. अमेरिकेत 4 टायमिंग आहेत. इतकं मोठं भारतापेक्षा तिप्पट त्यांचं क्षेत्रफळ आहे. आणि त्यांची लोकसंख्या फक्त 34-35 कोटी आहे. आणि आपलं एवढं क्षेत्रफळ आणि 140 कोटी लोकसंख्या आहे. आणि तरी तुम्ही म्हणताय वाढावे संतान. ठेवायचं कुठं? म्हणून त्या अर्थाने सुद्धा हे वाढावे संतान ही मागणी कशी आहे? चुकीची आहे. वाढावे संतान. पुढचे काय आहे? गृही व्हावे धन धान्य. आता धन तर असं आहे लोक, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे. धनाविषयी जास्त आता पूर्वी तरी आमचे काही लोक बोलायचे, मला थोडंसं बरं वाटत नव्हतं. विनोदाने बोलणं ठीक आहे, परंतु प्रारब्धावरच आहे धन. काही लोकांनी किती प्रयत्न करा ते धन मिळत नाही. परंतु प्रारब्धात जेवढं आहे तेवढं भेटणार म्हणजे भेटणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे कधी कधी आपण किती टाळण्याचा प्रयत्न करा ते आपल्याला भेटतं. आता गेल्या वर्षी
मी तर कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर आता आमचे गणेश महाराज आता 40च्या नंतर मी असं ठरवलेलं होतं की मला स्वतः करता जे जगायचं ते 40 पर्यंत जगायचं आणि ते पूर्ण केलं माऊलींनी. आपले कामं संपले. म्हणजे आपला स्वतः करता जे जगायचं होतं 40 पर्यंत ते संपलं. आता 41वे वर्ष सुरू झाले ना, तर इथून पुढे जे काय येईल ते सगळं परोपकारी खर्च करायचं. म्हणजे जे काय आपल्याकडे, आणि आता आमचे असे काही विद्यार्थी आहेत जिकडे तिकडे कार्यक्रम वगैरे करतात, त्यांना सहकार्य करायचं. म्हणून तुम्हाला सुद्धा विनंती करील, आपले हे अत्यंत सुंदर असं काम आहे, हे टिकलं पाहिजे. हे काम टिकलं की आमच्यासारख्याला फार आनंद आहे. 2-3 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस आणि आता आलोय, याच्यात माझा जवळजवळ 50% आनंद वाढलाय आनंद. आणि आता 20-25 वर्ष झाले शिकवतोय ना, असे इतकी भागाभागात आता काम चालू झालंय आणि तिकडे तिकडे गेले की तो एक आनंद भेटतो. मग ज्यांना गरज असेल त्यांना सहकार्य करायचं. मस्त. आता हेही काम इतकं सोपं नाही, रात्री बेरात्री प्रवास करून हे सगळे विद्यार्थी सांभाळायचे तितकं सोपं नाही. आता मला 25 तारखेला काल्याच्या कीर्तनाला जायचंय. तिकडे बोरी नावाचं गाव आहे. तुम्ही आता मीडियाला वाचला असेल, आमचा एक विद्यार्थी होता दत्ता मुडेकर म्हणून. पाठीमागे ऍक्सिडेंट झाला रात्री आणि ते 3 महाराज मंडळी एका गाडीवरती गेले. त्याच्यातले दत्ता मुडेकर माझ्याकडे होते. इतकी सुंदर संस्था, 50-60 मुलं त्यांच्याकडे होते. नवीनच लग्न झालेलं, छोटी छोटीशी 2 लेकरं आहेत. आणि तिकडे मी दरवर्षी जायचो, आनंद वाटायचा. माझं यावर्षी जायचं धाडस होईना, कारण तो मुलगा नाही ना आता. परंतु तरी आई वडिलांनी त्यांनी विनंती केली, म्हणले काल्याचं कीर्तन तुम्हीच करावं अशी माझी इच्छा आहे. परंतु आता जावं लागणार आहे. परंतु तरी मी विचार करतो आता गेल्यानंतर नेमकं काय कीर्तन करावं. म्हणजे असं एक विद्यार्थी शाळेत येतात अंगावरती, एक विद्यार्थी तयार केल्यानंतर बहुतेक त्याचं जीवन तर ठीकच आहे, परंतु संप्रदायाकरता ती जगतात याच्यात फार मोठा आनंद असतो. आणि आता आपल्या या परिसरात सुद्धा अत्यंत सुंदर गणेश महाराज काम करतायत. मी याच्याकरता आपणा सर्वांना बोलतोय, तर आपण जेवढं ठरवलं तेवढं आपलं धन वगैरे सगळं प्रारब्धावर असतं. परंतु तुम्ही कमवा, संसार आहे तुम्हाला 50 वर्षापर्यंत मस्त करा आणि तिथून पुढे थोडेसे परोपकारी जगून पहा, जग तुम्हाला डोक्यावरती घेईल. थोडंसं करून पहा. आळंदीत एक कुटुंब आलंय, लोक काय संसारिक लोक पण काय मस्त जीवन जगतात. त्यांनी त्यांच्या मुलांना विनंती केलेली आहे, 1 गुंठा जागा आळंदीत घेतलेली आहे आणि त्याच्यात घर बांधलंय आणि त्यांनी ते घर गजानन बाबा संस्थानला लिहून दिलंय. आणि एक गजानन बाबा असं संस्थान आहे महाराष्ट्रातलं, पॉवरफुल संस्थान आहे, शिस्तबद्ध संस्थान आहे. जर त्यांना तुम्ही ती इस्टेट लिहून दिली तर मरेपर्यंत तुमची ते काळजी घेतं. दवाखाना, जेवण, आजारी पडले तर ते सगळी काळजी तुमची गजानन बाबा संस्थान घेतं. तर त्या पती पत्नीने ते संस्थानला घर दान दिलंय, तर सगळी काळजी ते गजानन महाराज संस्थान घेतंय. आणि ते पती पत्नी आळंदीत राहतात आणि इतका आनंदाने परमार्थ करतात. ब्रह्मचार्याचं तेज काय असेल असं त्या गृहस्थांचं तेज आहे. मस्त राहतात, परमार्थ करतात. आणि मुलांना सांगितलेलं आहे, तुमच्या करता आम्ही जगलो ना, ते बाकीचं तुमचं तुम्हाला घ्या, आता एवढं आम्हाला दान करायचं, एवढं आम्हाला असू द्या. तुम्ही पाहा तसं करून. म्हणजे किती जरी तुम्ही संसाराकरता खर्च केलं तर तिकडे तर ठीक आहे, तुमची मुलं बाळ आहेत त्यांना द्या, पण थोडंसं इकडे देऊन पहा, तुमच्या मनाला किती समाधान लाभते. पण आपण काय करतो, ह्या गोष्टी करत नाहीत आणि उतारवायत मग आपल्याला त्याचा त्रास होतो. आपण तिथंच हो. परंतु हे जर असं केलं, मग सांगण्याचा धनाविषयी मी बोलत होतो, प्रारब्धेची जोडी. आता इथे नाही घेतले ना, मी चालता चालता दुसरा एक आमचा विद्यार्थी आहे हा मळदचा, त्याचं नाव सार्थक आहे, सार्थक शेला, मळदचा विद्यार्थी. म्हणून इथून गेल्यानंतर रात्री 11:30-12 वाजता त्याला भेट दिली त्या सार्थकला. तर त्याच्या वडिलांच्या काय मनात आलं काय नाही, त्यांनी रात्री 12 वाजता चहा पाणी झाल्यानंतर आम्ही निघाल्यानंतर त्यांनी 5,000 रुपये माझ्या पायावरती ठेवले. मी आमच्या सोबत जो विद्यार्थी होता त्याला म्हटलं, बघ रे, तिकडे नाही घेतले ना, देव कुठले कुठे देतच राहतो. म्हणजे मी काय बोलतोय, ही मागणी आपली तितकीशी योग्य नाही. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. माना सुद्धा करता जास्त भांडू नका, माना करता जास्त भांडायचं नाही. तुकोबाराय म्हणतात, मान मागून मिळत नसतो, तेवढे कष्ट करायचे. रडोनी या मान कोण मागता भूषण, रडून मान नसतो मिळत. तेवढे कष्ट जरी केले, रडून मागायचाच नाही मान. स्वतः होऊन म्हणायचं नाही माझे कार्यक्रम ठेवा.
असे ठेवले पाहिजे लोकांनी. आपण आपली साधना केली की लोक ठेवतात. म्हणजे काही काही एक मी विनोद ऐकला होता. एका माणसाने भजन ठेवलं. आणि भजन ठेवल्यानंतर आपली भजनी मंडळी त्याला सम आली की मान हलवायची. सम आली की मान हलवायची. तो घर मालक ज्याने भजन ठेवलं होतं तो रागावला ना. तो खवळला भजनी मंडळीला ना. त्याने सांगितलं, ए भजनी मंडळींनो, मान हलवायची नाही. म्हणजे काय कुठं झालं बा आता? अरे पण का मान हलवायचे नाही? त्या घर मालकाने सांगितलं, भजन कोणी ठेवलंय? मी. मान सुद्धा मीच हलवणार. म्हणजे याला म्हणतात मानाला हपापलेली माणसं. विठ्ठल मान मागून कधीच मिळत नाही. आमचे एक मित्र आहेत, त्यांनी तो नवीनच फोन घेतला. मोबाईल नवीन आले होते त्यावेळेस फोन घेतला. आणि फोन घेतल्यानंतर जरी फोन घेतला तरी कुणाचे आले पाहिजेत ना, फोनच कमी. मग समाजात उभा राहिल्यानंतर फोन आल्यानंतर थोडं वजन पडायचं. पूर्वी मला आठवतंय, आळंदीत आम्ही गेल्यानंतर आम्ही ज्या महाराजांकडे राहिलो होतो, आमचा जर फोन आला तिकडून तर ते मिनिटाला आमच्याकडून 9 रुपये घ्यायचे. काय फोनचं आकर्षण होतं, काय चार्ज होता त्याचा. मिनिटाला 9 रुपये घ्यायचे. म्हणायचे नाही नाही मला बिल येतं. आम्ही द्यायचो साधे भोळे. आम्ही द्यायचो, म्हणतो चला बा ठीक आहे. परंतु यांना फोन यांनी घेतला, परंतु आले पाहिजे ना फोन. मग त्यांनी काय केलं, कीर्तनाला एका जणाला सांगून ठेवलं. म्हणले मी कीर्तनाला उभा राहिलो की तुम्हाला फोन करायचा. ते उभे राहिले असं. पण ज्यांना सांगितलं होतं ना, तो थोडासा कसा पूर्ण असा हुशार नव्हता. यांनी वाट पाहिली बराच वेळ, पण त्याचा फोनच आहे ना. मग यांनी खिशातल्या खिशात काय केलं असं, त्याची रिंगटोन लावली आणि रिंगटोन बंद करून कानाला लावला आणि बोलायला लागले. बरोबर येतो, टायमाला येतो, असं कीर्तनात बोलायला लागले. पण ते पुढचं गैरादी होतं. हे बोलत असताना त्याने फोन केला. नाही कळालं. म्हणजे मान राहायला का गेला? किती माना करता तुम्ही भांडा, मान मागून मिळत नाही. विठ्ठल म्हणून ही जीवाची मागणी चूक आहे. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, ही जीवाची मागणी चूक आहे. आता देवाची काय मागणी आहे? देवाला आवडतं तुळशीचं पान. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. परमात्म्याला परत भाजीचं पान एक आवडतं, त्याने मागितलेलं आहे. काय देवा घरी न मिळेचे अन्न, आणि मागे भाजी पान द्रौपदीशी भाजीचं पान मागतो. त्याचबरोबर देवाची मागणी ही आहे. संतांच्या काय मागण्या आहेत? संतांनी कधी कधी आयुष्य मागितलंय. संतांनी कधी कधी दास्यत्व मागितलंय. संतांनी कधी कधी दासाचं दास्यत्व मागितलंय. संतांनी कधी कधी एकांताचं सुख मागितलंय. त्याचपैकी एक अलौकिक मागणी करतात जगद्गुरु श्री तुकोबराय अभंगाच्या पहिल्या.
मागणी अशी केली, माझ्या कंठात नाम राहिलं पाहिजे, विशेष मागणी आहे. तसं येऊ नाही म्हटले, कंठी नाम राहो. राहणं तसं येणंही अवघडच आहे. जन्मजन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हागरी येईल म्हटलं. इथं येईल म्हटलंय, पुण्य असावं लागतं. परंतु त्याही पेक्षा पुढचं आहे, जरी नाम मुखात आलं तरी राहणं अवघड आहे. मला सांगा, तुमच्याकडे पैसे येतात का राहतात? राहत नाही. बरोबर आहे ना? बऱ्याचशा गोष्टी आहेत महाराज, आपल्याकडे येतात परंतु राहत नाहीत. तुकोबाराचं प्रमाण आहे, कठीण योगा हुनी क्षेम. मला आनंद वाटला गड्या, महाराज प्रमाण सांगतात त्याच्यामुळे. बरं, हा म्हणजे जीवनात काही काही गोष्टीचा योग येऊ शकतो, परंतु क्षेम होणं अवघड आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, मग क्षेम झाला पाहिजे. आता ही आमचे तेजस महाराज, ही जी गुणवान मंडळी हे गात आहेत. आता हा योग आहे आपला, आपल्याकडे ही गुणकला आली, हा योग आहे. परंतु तो 2 तप 3 तप जर टिकला ना, हा क्षेम आहे. आणि जर का गुण 2 तप 3 तप 4 तप टिकला ना, बस तुमचे नंतर हातपाय जरी चालले नाही तरी ही मृदंग कला, ही गायन कला तुमचं जीवन सहज जगवते. सहज जगवते. काही काही लोकांचे विशेषत्व काय, मी एक चरित्र ऐकलं. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बाबूरावजी डवरी गुरुजी. डवरी गुरुजींचं तुम्ही जाणती माणसं आहात काय. ते जगले 99 वर्ष. किती वर्ष जगले? 99 वर्ष जगले. आणि महाराष्ट्रात हा जो मृदंग वाजतोय ना, याच्यातला 90% मृदंग म्हणजे डवरी गुरुजींचा आहे. कुठे ना कुठे त्याचे लागे बांधे आहेत, डवरी गुरुजींचा आहे. गावोगावी जाऊन त्यांनी मुलं शिकवली. परंतु त्या डवरी गुरुजी मृदंग वाजवला किती दिवस? डवरी गुरुजी जगले 99 वर्ष आणि त्यांनी मृदंग वाजवला जवळजवळ, माझ्या ऐकिवात आहे, 88-89 वर्ष मृदंग वाजवला. काय विशेषत्व आहे? जर एखादी कला, एखादा गुण तुमच्याकडे जर 90 वर्ष तुम्ही जर तो टिकवला ना, तर महाराज जगात तुमची ख्याती होती. क्षेम होण्याला महत्व आहे. म्हणजे एवढ्या दिवस त्यांनी मृदंग वाजवला, शेवटपर्यंत वाजवत होते. पुन्हा साधं नाही. तुम्ही एक युट्यूबला त्यांची रेकॉर्डिंग आहे. माझ्या गाडीत काय असेल ते असो, माझं त्या परंपरेशी संबंध असल्यामुळे आता आजो याने चक्रधार वाजवला, तो त्याच परंपरेचा आहे. स्वामीजींचा वाजवला म्हणजे त्याच, म्हणजे महाराष्ट्रात 90% मृदंग त्यांचाच आहे. आणि इतक्या दिवस त्यांनी वाजवला. आणि तरी सुद्धा ज्यावेळेस त्यांना शेवटी उचकी झाली आणि संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं आणि असे चिन्ह तयार झाले की आता गुरुजी जगत नाही. तुकाराम अण्णा भूमकर पुण्यातले फार मोठे श्रेष्ठ वादक आहेत. ते अण्णा त्यांच्या जवळ होते आणि त्या अण्णा गुरुजींना म्हणले, गुरुजी असं वाटतंय आता की कसं होईल, काय होईल, 3 दिवस झाले तुमची उचकी राहत नाही. त्यावेळेस गुरुजींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि गुरुजी म्हणाले, तुकारामा म्हणायचे म्हणे ते, तुकारामा असं वाटतंय आता या 3 दिवस झाले उचकी काही राहत नाही. परंतु तुकारामा मात्र एक लक्षात ठेव, काय तुकारामा, या उचकीत माझं जर काही बरं वाईट झालं ना, तर या मृदंगाकरता मी पुन्हा जन्माला येईन. पुन्हा जन्माला येईल. म्हणजे काय काय सातत्य ठेवतात हे माणसं. म्हणून एकच चांगलं करा, जे आपल्याकडे येतंय ना ते तुम्ही चांगलं करत राहिले की बास. तुम्ही कोणतंही एक क्षेत्र चांगलं करा, ते क्षेत्र तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही उतार वयात मस्त त्याचा आनंद घेऊ शकता. किती त्याला पूर्ण जीवन समर्पित करायचं, याला म्हणायचं क्षेम. विठ्ठल 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 आणि श्यामसुंदर बाबा, मी बंकट स्वामींचं चरित्र वाचलं आणि पूर्ण ताकद लावायची आपण जे करतो त्याच्या करता. त्याला म्हणजे याच्या करता तुम्हाला धोका पत्करावा असं तुम्हाला वाटलं पाहिजे. धोका पत्करा, हे असं सरळ सरळ नका वागू. म्हणजे सरळ सरळ जी माणसं अभ्यास करतात, कोणता धोका पत्करत नाहीत, ती फार मोठी होत नाहीत. परंतु याच्या करता तुम्ही असा धोका पत्करा. 2004-5 ला मी एका, आता सांगू नये आपलं स्वतःचं, परंतु विषय निघाला म्हणून सांगतो, एका जंगलात गेलो होतो. सज्जनगडाच्या पायथ्याशी एक फार मोठं जंगल आहे, साताऱ्याजवळ सज्जन पांगारे नावाचं गाव आहे तिथं. आणि पाऊस काळात गेलो होतो आणि जाताना मला त्या लोकांनी नेऊन सोडलं मंदिरात. परंतु मला सोडल्याबरोबर एवढा पाऊस झाला आणि मधले ओढे नाले त्यांना अलीकडे सुद्धा येता येईना.
आणि मग त्या जंगलात मी जवळजवळ 15 दिवस राहिलो, कारण अलीकडे येताच येत नव्हतं. बरं खायचं काय, त्यांनी मला भात आणून तांदूळ आणून दिले होते आणि साखरत फक्त तेवढंच खायला. त्यांना अलीकडे येताच येत नव्हतं, एवढा पाऊस चालू होता. बरं मी एकटाच तिथे त्या जंगलात, आणि त्या जंगलात एक गगनगिरी महाराजांची मूर्ती होती. आता इतक्या जंगलात माझं वय काय होतं त्यावेळेस, 20-21 वर्षाचं माझं वय. त्या जंगलात मी रात्री एकटाच बसायचो. तिथं एक छोटासा लाईट आपल्याला, सगळं ते भयानक दृश्य होतं ना. परंतु मला म्हटलं, आपण लोक जंगलात निघून जातात, त्यांना काय अनुभूती येते हे पाहायचं होतं. त्याच वेळेस मी महापुरुषांचे चरित्र वाचले होते. तर तिथे गेल्यानंतर एवढ्या दिवस मी एकटाच राहिलो. रात्री असा किर्र ती झाडी आवाज यायचा, परंतु त्या जंगलात मी कधी कधी मृदंग वाजवत बसायचो. मृदंग नेला होता मी जाताना सोबत. कधी कधी वाचन करीत बसायचो. आणि मला एक चमत्कार वाटला, तेवढ्या जंगलात एवढ्या पावसात एक रात्री माणूस आला. कुणीकडून आला का परीक्षा घेतली, माणूस आला. आणि त्या मंदिराला असं ते गजाचं केलेलं होतं, असं छिद्र छिद्र त्याला असतात. आणि ते गज पूर्ण बंद होतं, त्याच्या अलीकडे येता येत नव्हतं, परंतु ते दिसायचं सगळं. आणि तो माणूसही मला दिसायचा, मीही त्याला दिसायचो. आणि तो माणूस मला तितक्या रात्री येऊन शिव्या द्यायला लागला. संबंध काहीच नाही. ज्यावेळेस तो शिव्या द्यायला लागला, मी त्याला काहीच म्हटलो नाही, बसलो. आणि नंतर तो त्या लोखंडाच्या गजाला असं ओढायला लागला. म्हणलं आता मी एकटाच आहे. आणि मग मी ते गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या पाठीमागे जाऊन असं बसलो. छोटा होतो. नंतर त्याने शिव्या दिल्या आणि कुणीकडे गायब झाला त्याची त्यालाच माहिती. म्हणजे भगवंताने आतापर्यंत अशा जीवनात कितीतरी परीक्षा घेतल्या, परंतु त्या परीक्षेतून आम्ही थोडीशी ताकद लावली. त्याच्यामुळे माऊलींना आतापर्यंत सगळं दिलं. धोका पत्करा याला म्हणायचं क्षेम. तेच काम करत राहा, धोका पत्करून करत राहा. तेच जर काम केलं तर एक ना एक दिवस तुम्हाला जग ते मान्य करतं. म्हणजे कुणाचं काय मत असेल, परंतु माझं एका महाराष्ट्रातल्या वक्त्याबद्दल माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे आता आम्ही कधी 2-2, 3-3 कीर्तन करतो ना, तर आम्हाला थकवा येतो. परंतु हे इंदुरकर ना 35-40 वर्षापासून 3-3, 4-4 कीर्तन करतात. 35-40 वर्षापासून महाराज जे आपण आता फिरतोय, हे काय ताकद आहे, काय आहे नेमकं आहे. 4-4, 3-3 रोज कीर्तन करायचे. बरं 35-40 वर्ष सलग. महाराष्ट्रातला दुसरा वक्ता नाही. बरं आमचे तरी कीर्तन कसे शांत रसातले आहेत. आम्ही उड्या मारत नाहीत, काय नाही काय. आमचे कीर्तन हे शांत रसातले आहेत ना. ते काय शांत रसातलं कीर्तन आहे का ते. मी एका गावी गेलो आणि माझ्या अगोदर त्यांचं कीर्तन होतं. तिथे 2 पखवाज वादक चांगले होते. ते आले आणि एक माणूस त्यांच्या देखत मला म्हटला, युवराज महाराज, इंदुरीकर महाराजांनी या 2 जणांना गार केलं. मी त्यांना काय म्हणलं विरोधाने, इंदुरीकर महाराज पखवाज वादकाला गार करताना याच्यात विशेष नाही, त्यांच्या पुढे जर ताशा लावला ना त्याला म्हणजे एनर्जी काय आहे महाराज. मला सांगायचं याच्या करता की 35-40 वर्ष जर त्यांनी ही गोष्ट केली ना, तर महाराष्ट्रभर त्यांना स्वीकारलं. तर आता जवळजवळ म्हणजे त्यांचं, मी का बोलतोय, क्षेमाला महत्व आहे. म्हणजे योग येईल, परंतु टिकून जर तुम्ही राहिले तर ते तसंच आहे. आपण नाम घेऊ शकतो, हा क्षेम आहे, परंतु ते जर आपल्या कंठात राहिलं, येणं हा योग आहे. नामकंठात येणं हा योग आहे, परंतु तो टिकवणं याला म्हणायचं क्षेम. विठ्ठल टिकलं पाहिजे. आणि ते एका डोंगरेचे महाराज असं म्हणायचे, 4 वाण्या आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी असा क्रम आहे. डोंगरेचे महाराज म्हणायचे 6 वर्ष नामचिंतन वैखरीने करायचं, ते मध्यमेपर्यंत येतं. मध्यमेने 6 वर्ष करायचं, ते पश्यंतीपर्यंत येतं. आणि पश्यंतीने 6 वर्ष नामचिंतन केलं ते परावानीत जातं. आणि मग ते नामकंठात राहतं. राहिलं पाहिजे म्हणून कंठी राहो नाम. एक भाव मी वाचलेला गोड भाव आहे, सांगतो. या जगात नाम राहो असं का म्हणतात, तर नाम खरं अमृत आहे. अमृताची ठिकाणं 5 आहेत. कोणती 5 ठिकाण आहेत अमृताचे? पहिलं ठिकाण आहे 14 रत्नापैकी समुद्रातून एक निघालं, ते अमृत आहे. म्हणजे समुद्र पहिलं ठिकाण आहे. त्याच्यानंतर अमृताचं ठिकाण आहे चंद्रामृत सुखे सेवे, चंद्र आहे. त्याच्यानंतर अमृताचं ठिकाण आहे नागाच्या फणीत, एक श्लोक आलाय. त्याच्यानंतर अमृताचं ठिकाण आहे स्त्रीच्या ओठात. आणि 5वं ठिकाण आहे अमृताचं स्वर्गात. ऐका, अबधौ विधौ वधुमुखे फणीनाम निवासे स्वर्गे. 5 अमृताचे ठिकाण आहेत. हे कवी लोकांचं मत आहे.
परंतु आमचे संत महात्मे म्हणाले, अरे यांच्याजवळ ही खरी अमृताची ठिकाणं नाहीत. म्हणाले कस काय? आमच्या संत महात्म्याने कवी लोकांना उत्तर दिलं, काय? अरे समुद्राजवळ जर अमृत असतं तर मग तो खारट कसा? चंद्राजवळ जर अमृत असतं तर मग त्याला क्षय कसा? स्त्रीच्या ओठात जर अमृत असतं तर मग त्याचं सेवन करणारा पती मरतो कसा? नागाच्या फणीत जर अमृत आहे तर मग तो विष ओकतो कसा? स्वर्गात जर अमृत आहे तर मग तिथून पतन होतं कसं? यांच्या जवळ कुणाजवळच अमृत नाही. या जगात अमृताचं ठिकाण फक्त एकच आहे आणि ते ठिकाण म्हणजे भगवत भक्तांचा कंठ आहे. म्हणून ते नाम कंठी राहो नाम. आपल्या ते नाम कुठं राहिलं पाहिजे? कंठात राहिलं पाहिजे. म्हणून म्हणलंय कंठी धरिला कृष्ण मनी. कंठात नाम राहिलं पाहिजे. म्हणून कंठी राहो नाम. आणि पुढचं पद अत्यंत गोड आलंय, अंगी भरून या प्रेम विठ्ठल. तुम्हाला जर जग जिंकायचं असेल तर फक्त एक काम करा, प्रेमाने राहा. सगळ्या नात्यात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते प्रेमाचं आहे. कधी कधी रक्ताचे नाती पण बदनाम होतात, रक्ताचे नाती पण धोका देतात, परंतु प्रेमाचे नाते आपल्याला शेवटपर्यंत पुरतात. संत महात्म्यांच्या जीवनात काय आहे महाराज? प्रेमाची नाती आहेत. आता आमची नाती प्रेमाची नाती आहेत आणि इतकी घट्ट नाती आहे ती. घरदार सोडलेले 32 वर्ष झालीत घरदार सोडलेले, परंतु आता जे जीवन चालू आहे ते फक्त आणि फक्त प्रेमाच्या नात्यावर चालू आहे. प्रेमाला फार किंमत आहे महाराज. आणि प्रेम संपलं की सगळं संपलं. प्रेम हे आता मी एक वाचलं होतं जनरल नॉलेज मध्ये, तुम्ही फोन आल्याबरोबर उचलल्याबरोबर काय म्हणता? हॅलो. हॅलो काय म्हणता माहिती आहे तुम्हाला? मी त्याचं वाचलंय, ज्याने मोबाईलचा शोध लावला त्याचं नाव होतं ग्राहम बेल. त्याने मोबाईलचा शोध लावला त्याचं नाव काय होतं? ग्राहम बेल. आणि मोबाईलचा शोध लावल्यानंतर त्याने पहिला फोन त्याच्या प्रेयसीला भेट म्हणून दिला आणि त्या प्रेयसीचं नाव होतं हॅलो. आणि म्हणून तो म्हणायचा हॅलो. तुमचा आणि हॅलोचा काय संबंध आहे? तुम्ही एवढ्या प्रेमाने आला, तुम्ही तिला पाहिलं का कधी? काय काय संबंध आहे? काही संबंध. तुम्ही उठले हॅलो म्हणता, त्याचं कारण एकच आहे, प्रेमाचं ते काय आहे. पण जाऊ द्या, आतापासून हॅलो म्हणत जाऊ नका. आजपासून म्हणायचं राम कृष्ण हरी. जाऊ द्या, हे प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून या जगात महत्व आहे ते प्रेमाला आहे. विठ्ठल म्हणून अत्यंत प्रेमाने राहा. प्रेमाचे संबंध आले. संत महात्मे यांचं सुद्धा काय आहे? एकमेकांच्या विषयी प्रेम आहे. प्रेमाने असलं पाहिजे. मी एक उदाहरण वाचलं होतं. लातूरचे एक कवी आहेत चंदन शिवे. ते व्याख्याते आहेत. ते काव्य करायचे आणि पेपरला द्यायचे. तर काव्य नितीन चंदन शिवे लातूरचे आहेत. तर ते काव्य करायचे आणि पेपरला द्यायचे. तर एक दिवस काय झालं, त्यांना सांगलीवरून फोन आला आणि ते म्हणाले तुम्ही काव्य करून पेपरला देताय, परंतु माझी इच्छा आहे तुम्ही व्याख्यान करता आमच्या सांगलीला यावं. चंदन शिवे म्हणाले हो नक्की येणार. मग त्यांनी विचारलं तुम्हाला मानधन किती द्यावं लागेल? याने सांगितलं द्या काय द्यायचं, आता पहिलंच व्याख्यान द्या काय द्यायचं. त्या पुढच्या समोरच्या नियोजकाने सांगितलं आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला 3,000 रुपये देऊ. किती? 3,000 देऊ. आता ट्रेनचा प्रवास, ते म्हणले ठीक आहे 3 तर 3, थोडी जुनी घटना आहे, मी येतो म्हणले तुमच्याकडे व्याख्यान करता. पण हा फोन ठेवल्याबरोबर हा फोन त्यांच्या बायकोने ऐकला. जवळच उभी होती. कुणाच्या? चंदन शिवेच्या बायकोने ऐकला. जवळच उभी होती. आणि फोन ठेवल्याबरोबर त्या बाईने चंदन शिवेला सांगितलं काय, तुमचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला किती पैसे भेटणार? 3,000. त्या बाईने सांगितलं तुम्हाला 3,000 रुपये भेटल्याबरोबर आपल्याला मिक्सर घ्यायचं. काय घ्यायचं? मिक्सर घ्यायचं. मला याच्यावरून असा भाव आठवला, काही गुणवान मंडळी असतात परंतु किती गरीब असतात. म्हणून मी लोकांना चालता चालता म्हणत असतो, अरे ज्यांना जास्त झालंय त्यांना जास्त देण्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना द्या, परमात्मा तुमचं कल्याण करेल. ज्यांना गरज आहे त्यांना द्या. ते चंदन शिवे ते म्हटले मिक्सर घ्यायचं ना, बरं बाई फक्त एक काम कर, मिक्सर घेऊ, फक्त कार्यक्रम होईपर्यंत शांत राहा. परंतु आता ती स्त्रीच असं म्हणतात, स्त्रियांच्या पोटात काही राहत नाही.
जुने कीर्तनकार रंगून सांगायचे, तुम्हाला जर गावाभर एखादी बातमी पसरवायची असेल तर फक्त मीडियाला द्यायची गरज नाही, फक्त एखाद्या गावात एखाद्या बाईला सांगायचं, एखाद्या स्त्रीला सांगितलं की ती तिची मैत्रिणी आली की तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. 4-2 दिवसात तर साऱ्या गाव बरं होतं. तसं या बाईने काय केलं, चंदनशिवीच्या पत्नीने सगळ्या पाहुण्या रावळ्या सांगून टाकलं. काय, यांचा कार्यक्रम ठरलाय तिकडे सांगलीकडे आणि तो झाल्याबरोबर आम्हाला मिक्सर घ्यायचं. जो पाहुणा भेटल तो चंदनशिवेला विचारायचा, का हो चंदनशिवे, आम्हाला असं कळालंय तुम्हाला मिक्सर घ्यायचं. चंदनशिवे म्हणला, काय डोक्याला ताण झाला होता. ज्या दिवशी व्याख्यान होतं त्या दिवशी तो तिकडे सांगलीला गेला आणि गेल्यानंतर त्याच्या डोक्यात जी कल्पना होती ना, ती कल्पना त्याची धुळीस मिसळली. काय झालं, कारण तिथे गेल्यानंतर त्याला असं वाटलं फार मोठा समाज असेल, सुंदर अशी साऊंड सिस्टम असेल, आपण मस्त व्याख्यान करायचं आणि नंतर आपल्याला मानधन मिळेल. पण तिथे गेल्यानंतर एक छोटीशी रूम होती, ज्याने व्याख्यान ठेवलं होतं का तोच चटाई आथरत होता. आणि तो चटाई आथरणारा यांना म्हणाला, चंदनशिवे तुम्ही ना? हे म्हणाले, हो. एक काम करा ना, मला चटाई आथरू लागा. कोणाला म्हणतोय? चंदनशिवेला. याने विचार केला, आपलं व्याख्यान आहे, हे म्हणतात चटाई आथरू लागा, पण तुला ठीक आहे बा, चटाई आथरू लागा तर लागा, ठीक आहे. कारण व्याख्यान झाल्यानंतर आपल्याला मानधन भेटणार आहे आणि मानधन भेटल्यानंतर आपल्याला मिक्सर घ्यायचं. चला आथरू म्हणे चटाया. त्यांनी चटाया अंथरल्या आणि अंथरल्यानंतर व्याख्यान वगैरे झालं. 4-5 म्हातारी माणसं होती फक्त, कुणी माणसं नव्हते. परंतु त्यांनी जरी 4-5 म्हातारी माणसं होती तरी व्याख्यान मस्त केलं, कारण त्याला माहित होतं व्याख्यान चांगलं करायचं, कारण व्याख्यान झाल्यानंतर सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. आणि सगळे व्याख्यान संपल्यानंतर तो चंदनशिवे ज्यावेळेस घरी गेला ना त्या माणसाच्या, त्यावेळेस त्याला दृश्य पाहायला भेटलं. तो प्रसंग ऐकला आणि रात्री मी ऐकला, हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. रात्री त्या घरी जेवण करायला गेल्यानंतर रात्री 11-12 वाजता जेवण करून तो चंदनशिवे बसला, त्या माणसाने पाकिट आणून दिलं आणि निघाला. तेवढ्यात त्याच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. ज्याने व्याख्यान ठेवलं होतं त्याच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. आणि मग चंदनशिवेने विचारलं, का हो माताजी, तुमच्या डोळ्यात पाणी आलंय, काय कारण? त्या बाईने सांगितलं, चंदनशिवे, गेल्या वर्षी आम्ही मोठा कार्यक्रम केला, आमच्याकडे 2 रिक्षा होत्या, लाखो रुपये खर्च झाल्यामुळे आमचा एक रिक्षा त्या कर्जापायी गेला. मग चंदनशिवे, यावर्षी आमच्याकडे कार्यक्रम करण्याची ताकद नव्हती, परंतु यांची महापुरुषांवरती श्रद्धा आहे, यांचं प्रेम आहे त्यांच्यावरती. मग यांनी काय केलं, दुपारी माझं मंगळसूत्र मोडलं आणि त्याचे ते 3000 रुपये आहेत. मग मात्र चंदनशिवे जाग्यावरती बसले आणि बसल्यानंतर चंदनशिवे त्यांनी ठरवलं की मला मुक्काम इथं करायचा. तो नियोजक झोपला, त्याची पत्नी झोपली, मुलं झोपले आणि सगळे झोपल्यानंतर चंदनशिवे झोपले नाही. ते त्याच्या घरात फोटो लावलेले होते त्याने, त्या नियोजकाने. कुणाचे? शाहू फुले, आंबेडकर, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, सगळ्या सत्पुरुषांची, महापुरुषांचे फोटो लावलेले होते अशी. आणि चंदनशिवे एकटाच जागा. चंदनशिवे त्या फोटोकडे पाहायचा, पूर्ण फोटोकडे पाहायचा आणि या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहायचा. ते पूर्ण फोटो पाहिले की पुन्हा याच्या चेहऱ्याकडे पाहायचा. हा माणूस झोपलेला होता आणि चंदनशिवे विचार करायचा, या फोटोतल्या सत्पुरुषांचा आणि या माणसाचा काय रक्ताचा संबंध आहे. परंतु 1 तास विचार, यांनी याच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलंय, यांच्याकरता यांचा काय संबंध आहे. 1 तास विचार केल्यानंतर लक्षात आलं, यांचा आणि यांचा जो संबंध आहे ना, तो जगातला सर्वश्रेष्ठ संबंध आहे. त्या संबंधाचं नाव आहे, त्याला म्हणतात प्रेमाचा संबंध. जगात प्रेम कमवता आलं की बास, आपलं जीवन सफल झालं. कुठेही जरी तुम्ही गेले तरी लोक तुम्हाला तुमच्यावरती प्रेम केलं पाहिजे. आता आमचे कीर्तनकार, आमचे मित्रमंडळी मला काय काय म्हणतात, मी या गावी गेलो आणि माझी अवहेलना केली, त्या गावी गेलो त्या लोकांनी माझी अवहेलना केली. मला कुठंच असं जाणवत नाही की लोकांनी अवहेलना केली. कारण काय आहे, थोडंसं आपलं व्यापक वृत्तीने आपलं जीवन जगलं की अवहेलना करायची काही संबंधच राहत नाही. आणि प्रेमाविषयी सर्व महाराज, कालच आम्ही आता ड्रायव्हरिंग करतो ना, मी कालच असं घडलं. आता नकळत होऊन जातं, आम्हाला गाडी थांबवायची होती आणि आम्ही बोलत बोलत असल्यामुळे जागेवर मी गाडी साईडला घेतली. तर एक वडील आणि एक मुलगी चालली होती, त्यांना ब्रेक लागला नाही ना, ते डायरेक्ट त्यांनी जोरात मारलं पण आमच्या गाडीजवळ येऊन थांबले. बरं, आता थांबल्यानंतर त्यांचं डोकं गरम झालं. डोकं गरम, त्यांनी बोलायचं
की मी गाडीचे काच खाली केली त्यांना फक्त हात जोडले. महाराज तो माणूस गार झाला. असू द्या महाराज, असू द्या. मी आमच्या परदेशीला म्हणलं, बघ तुला गाडी शिकायचं ना, एवढं लक्षात ठेव. नाही तिथं जर का मी थोडं आरे केलं असतं ना, बस भांड जुटतच होतं ते. म्हणून जगभर कुठेही फिरा, फक्त थोडी माघार घ्या आणि प्रेम करा. जग तुमच्यावरती प्रेम करतं. प्रेमाची मागणी अतिशय श्रेष्ठ आहे. कंठी राहो नाम, अंगी भरून या प्रेम. विठ्ठल 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 करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात. हो, आता ह्या चाली बी सुचतात ना, ते तुमचं प्रेम असल्यामुळे. श्रोत्यांचं वक्त्यावरती प्रेम असलं की वक्ता काही जरी बोलला तरी त्याला ते समाधान वाटतं. हो, करुणी उचित प्रेम घाली हृदयात, प्रेमाची मागणी करतात. प्रेमाला सर्वश्रेष्ठ महत्व आहे. म्हणून या जगात मी एक उदाहरण वाचलं होतं, काही दिवसापूर्वी वाचलं. एक कवाली, गाजलेली कवाली आहे पा, धडकन. मी तिचा इतिहास ऐकला. मी चित्रपट वगैरे पाहत नाही, मला तो फार छंद नाही. पूर्वी काही मला मराठी आवडायचे पूर्वी पाहिलेत, परंतु मी धडकनचा इतिहास वाचला तर तो इतिहास त्यांनी असा सांगितला. ती गायली कोणी कवाली? नुसरत फतेह अली खान. तो गायक एवढा, त्याचं गाण्यावरती प्रेम होतं महाराज. आणि त्याला एकच मुलगी होती, त्या नुसरत फतेह अली खानला एकच मुलगी होती. आणि त्या मुलीचं नेमकं लग्न झालेलं होतं. आणि लग्न झाल्यानंतर तो वाटा लावायचा प्रसंग किती कठीण असतो तो फक्त त्या वडिलांना विचारा. आणि त्या मुलीचं त्यांच्या नेमकंच लग्न झालेलं आणि त्यांना ही कवाली गायला आली त्याच पिरियड मध्ये. आणि त्या कवालीत शब्द आहेत, त्या कवालीत शब्द आहेत. कोणते शब्द आहेत त्या कवालीत? ती मुलगी ज्यावेळेस सासरी जायला निघते ना लग्न झाल्यानंतर, तो शीन मी नंतर पाहिला. तो बाप त्या मुलीला आलिंगन देतोय ना, असा वर चेहरा करतो. महाराज त्या मुलीला त्याने सांभाळलेलं असतं आणि त्या मुलीला सांभाळल्यानंतर तिला आता वाट लावायचंय. आणि त्या वाट लावायच्या वेळेस त्याच्या जीवनात तो प्रसंग असतो ना, विठ्ठल 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 तो काय प्रसंग आहे महाराज. तो बाप असा करतोय, ती मुलगी त्या बापाला आलिंगन देते, मुलगी रडते, बापही रडतोय. आणि त्यावेळेस त्या कवालीत शब्द घातलेत. ती मुलगी म्हणते वडिलांना, बाबा मैं तेरी बाहों के छोले में पली बाबुल. बाबा मी छोटी असल्यापासून तुमच्या बाहोत जगले. मैं तेरी बाहों के छोले में पली बाबुल, जा रही हूं छोड़ के तेरी गली बाबू. खूबसूरत ये जमाने याद आएंगे. ती मुलगी विनंती करते, मला हे सगळं आठवलं बाबा. चाह के भी हम तुम्हें ना भूल पाएंगे. मी तुम्हाला कधी विसरणार नाही बाबा. हे 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 कडवं त्यांना गायला आलं. नेमकं मुलीचं त्यांचं एकच मुलगी लग्न झालं आणि हे कडवं त्यांना गायला आलं. तर त्यांनी त्याच्यात सांगितलंय, नुसरत फतेह अली खान हे कडवं आलं की रडायचे, हे कडवं आलं की रडायचे. कारण का? ते कडवं गायला लागले की त्यांना तो प्रसंग आठवायचा. कडवं गायला लागले की त्यांना तो प्रसंग आठवायचा. एका दिवसात ते किती वेळा रडले? एका दिवसात, त्या तुम्ही मुलाखतीत आलंय, नेटला सर्च करा. एका दिवसात नुसरत फतेह अली खान 150 वेळेला रडले. आणि मग त्यांनी त्याचं कारण सांगितले. काय 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 गुणवान लोक सादरीकरण करत असताना
इथून सादरीकरण करतात, त्याच्यामुळे ते लोकांच्या इथपर्यंतच राहतं. परंतु जे इथून सादरीकरण करतात ना, ते लोकांच्या हृदयापर्यंत जातात. म्हणून मी का बोललो, हे जुने गुणवान लोक त्यांच्या कलेवरती सुद्धा इतकं प्रेम करायचे, आणि इथून त्यांनी गायल्यामुळे प्रेमाने ते लोकांच्या इथपर्यंत जायचं. म्हणून या जगात ज्ञानाला किंमत नाही असं नाही, ज्ञानाला किंमत आहेच, परंतु त्याहीपेक्षा काकांबरोबर किंमत आहे, ती प्रेमाला किंमत आहे. म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देऊ. कितीतरी प्रमाण आहेत आपल्याकडे. म्हणून कंठी राहो नाम, अंगी भरून या प्रेम विठ्ठल. विठ्ठल तुम्हाला संसार जरी करायचा आहे ना, तुम्ही प्रेमाने करून पहा, तुम्हाला यश येईल. काय काय माणसं घरात फार दहशत करतात. एवढी दहशत करू नका, तो काळ आता गेला. जुन्या काळात जरी पत्नी सोडून गेली तरी लोक म्हणायचं नाही तुझा, मी अशा किती काही करीन. जुना काळ गेला आता, परंतु आता तसं म्हणू नका. मी का बोलतोय, संसार करावा नेमाने आणि परमार्थ करावा प्रेमाने. परंतु संसार सुद्धा आपलं थोडं थोडं जर प्रेमाने केला तर तोही यशस्वी होतो. नेमाने करा आणि प्रेमाने करा. कंठी राहो नाम, अंगी भरून या प्रेम. परंतु हे प्रेम जे मागतात ना तुकोबर आहे, ते कसं मागतात तर दान मागतात, अभंगाचं दुसरं. ऐसे द्यावे काय दान, 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 ऐसे द्यावे काय दान. पतित चरण पतित शरण अगवे काय दान, ऐसे ऐसे द्यावे काय दान. पतिता शरण, आला पतिता शरण, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान. ऐसे द्यावे काही दान, आलोपतीत दान मागतात. दानाला महत्व आहे, कारण या जगाची पद्धती आहे, दान देणं हे पूर्वीपासून आहे. दान दिलं पाहिजे. हो, दानाला फार महत्व आहे. दानाचे 3 प्रकार आहेत, सात्विक दान, राजस दान, तामस दान. हो, दानाला महत्व आहे. तुकोबऱ्या दान मागतात. उसणं वेगळं, व्याजाने वेगळं आणि दान वेगळं. उसणं जेवढं दिलं तेवढं परत करायचं, व्याजाने जेवढे होतील तेवढे, आणि दान एकदा का घेतलं परत द्यायची गरज नाही. तुकोबऱ्याचं काय नामावरती प्रेम आहे, नाम दान द्या म्हणतात, म्हणजे कायम कंठात राहिलं पाहिजे आपल्याकडे, हे दान मागतात. हो, कारण संत प्रामाणिक असतात, त्याच्यामुळे दान मागतात. आपण अशा आहोत, आपल्याला उष्ण द्या नाही तर व्याजाने द्या, दिले की गेले. काही काही माणसं असे आहेत आमच्या आळंदीत बी, काही काही ते आले ना उष्णे मागतात, पण त्याला उष्णे द्यायचेच नाही. 50,000 द्यायचे ना तर त्यांना 1000 रुपये द्या, पण ते पुन्हा मागायचेच नाही. असे काही महाभाग आहेत आणि परिसरात आहेत. हो, परंतु तुकोबरा आहे दान मागतात. आता ऐका, तुकोबरा कधी कधी जीवाकडे दान मागतात, तुकोबरा कधी कधी देवाकडे दान मागतात, आणि कधी कधी संतांकडे दान मागतात. जीवाकडे काय मागतात, शूरदान विनवितो सकळ जना, कर जोडून थोरा लहाना. हा, दान आलं, दान तुले द्या मज दिना. आणि पुन्हा कुणालाही तुकोबराय नमस्कार करीत नाहीत. शूरदान जीवे उदार, त्यांना नमस्कार. राम नामाची मागणी मागतात तरी काय, फक्त नामचिंतन करा हे मागतात. कारण राम नामच का मागतात त्याचं एक छोटस कारण आहे. विठ्ठल कारण शेवटपर्यंत आपल्याला काम येणार काय आहे, राम नाम.
संसार करायचा नाही असं नाही. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, आणि शरण रिघा. हे करायचं नाही असं नाही, परंतु हे सगळं मिथ्या म्हणून, कारण हे आपल्यासोबत येणार नाही. आमचे एक महाराज त्याला जुना दृष्टांत सांगायचे. विठ्ठल हाय हाय एका राजाला म्हणे जुन्या काळात 3 बायका होते. एक राजा होता जुन्या काळात, त्याला 3 बायका होत्या. एक होती आवडती, दुसरी, मग तिसरी कोणती करायची? एक आवडती, दुसरी, मग तिसरी. एक आवडती, दुसरी अति आवडती, आणि तिसरी ना आवडती. त्याला 3 बायका होते. जुना काळ होता. जाऊ दे, सोडून दे. काय काय आम्हाला आमचे विद्यार्थी म्हणतात तुम्ही पुढे गेले की तेच काढता. मला याच्यातलं एक विशेष वाटतं, माता माऊलीने तुमचे दिवस चांगले आले बुवा. आता चांगले आले कशामुळे? जुन्या काळात मी असं पाहिलंय, काही काही चांगल्या मुलीला काही काही त्रास व्हायचा, नापास करायचे खैरे बांडे. खैरे बांडे शब्द आहे इकडं. मग जमला असू दे, म्हणजे त्याची कोणतीच योग्यता नाही, आणि चांगल्या मुलीला ते नापास करायचे. परंतु भगवंताने तो बदला घेतला. आता मी एक विनोद वाचला होता. एका पोराला विचारला, तुझं 40 वर्ष वय झालं, तुला लग्न करायचं नेमकं कधी? नेमकी पोरगी काय पाहिजे तरी कशी? त्याने उत्तर दिलं, बाबा ती फक्त जिवंत असली पाहिजे. काय काळ बदलला हो. आणि जुन्या काळात ही म्हातारी माणसं लग्न जमवायची. आता ती म्हातारी कुठे गेली? आणि दुसरं एक लक्षात आलं, ती म्हातारी बदलली आता. कस काय? जुन्या काळात जर एखादं लग्न जमलं तर ते म्हातारी माणसं यायची, लग्न जमलं, गुण जुळले का? लोक म्हणायचे नाही, लग्न होणार नाही, लग्न होणार नाही. पण ते म्हातारी माणसं आता बदलले. आता ब्राह्मण देवता जरी म्हटले, अहो गुण जुळत नाहीत, हे म्हातारी म्हणतात जुळत नाही, जुळून घ्या. आता काय? जाऊ दे. तू दृष्टांत देवकर महाराज सांगायचे. एका राजाला 3 पत्न्या होत्या. एक होती आवडती, दुसरी अति आवडती, आणि तिसरी नावडती. राजाचा अंतकाळ जवळ आला, आणि त्याने आवडतीला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं, का ग तू माझ्यासोबत येशील का? ती म्हणाली, मी येईल, परंतु स्मशानभूमीपर्यंत. राजा नाराज झाला, म्हटला ही फक्त स्मशानभूमीपर्यंत. दुसरी अति आवडती होती, तिला विचारलं, का ग तू येशील का? ती म्हणाली, मी येणार तर नाहीच, पण मी तुमच्या मरायची वाट पाहते म्हणली. आणि नुसत्या मरायची वाट नाही पाहत, तुम्ही मेल्याबरोबर मी दुसरा नवरा करणार. आता बाय काय का नंतर सांगतो, गोड गोड भाव आहे त्याचा. आणि तिसरी होती नावडती, ती अशी कोपऱ्यात उभी होती. राजाने तिला बोलवलं आणि सांगितलं, का ग तू येशील का ग माझ्यासोबत? तुझ्यावरती मी कधी प्रेम केलं नाही, पण तू येशील का माझ्यासोबत? ती म्हणाली, अहो तुम्ही असं काय म्हणता? कधीतरी होईना माझ्यावर तुम्ही प्रेम केलेलं आहे. जरी तुमची मी नावडती असली तरी पत्नी आहे ना. मालक, मी तुमच्यासोबत नुसती येणार नाही, 7 जन्म मी तुमच्यासोबत येणार आहे. आता आहे काय बायका कोणत्या होत्या? पहिली आवडती कुठपर्यंत येईन म्हटली? स्मशानभूमीपर्यंत. ती आवडती म्हणजे हा समाज. हा आपल्यापर्यंत कुठपर्यंत येणार आहे? एकदा का काडी लावली, जुनी एक ती मालिका होती, आपुली माती आपुली माणसं. पण त्या कंसात मी एक वाक्य जोडलं होतं, काय? आपुली माती करणार आपली माणसं. दुसरी होती ना अति आवडती, तिच्यावरती जास्त प्रेम होतं. ती म्हणाली, मी दुसरा नवरा करील. ती बायको म्हणजे दुसरी तिसरी नसून धन पैसा. तुम्ही मेल्याबरोबर आपल्या धनाला पैशाला दुसऱ्याचं नाव लागतं, म्हणजे दुसरा वारस लागतो. काय काय लोकांना पटत नसले, तुम्हाला पटत नसलं तर मरून पहा. आणि तिसरी होती ना नावडती, ती एका कोपऱ्यात उभी होती. ती म्हणाली, तुमच्या सोबत मी 7 जन्म येईल. ती दुसरी तिसरी कोणी नसून परमात्म्याची ती भक्ती आहे. करा हरी भक्ती परलोकी कामा, आणि सोडविल यमा पासून या. हो.
परमात्मा जीवाकडे हे दान मागतात, नामचिंतन करा बुवा, हेच काम येणार आहे. देवाकडे दान मागतात, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. संतांकडे दान मागतात, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान किंवा हेची कृपादान तुमचे मज. विठ्ठल आणि पुढचं पद किती गोड आलंय, गोड पद आलंय. आलो पतित शरण. स्वतः स्वतःला पतित म्हणून घेतात, इतके मोठे आहेत परंतु स्वतःला, असंच असतं महाराज, मोठी माणसं स्वतःला लहान म्हणून घेतात आणि जे बारीक बारीक असतात ना ते स्वतःला मोठं म्हणून घेतात. आणि जे स्वतः लहान म्हणून घेतात ती माणसं आपोआप मोठी होतात. म्हणून विष्णू सहस्त्रनामात एक पद आलंय, तसं राहायचं. काय? अमानी मानदो मान्य. जो माणूस अमानी राहतो, कायम दुसऱ्याला मान देतो, तोच माणूस जगात मोठा होतो. म्हणून अमानी राहायचं. आणि स्वतःला पतित म्हणून घेतात. कितीतरी अभंग आहेत. परत याच्यात विशेषत्व असं आहे महाराजजी, श्रेष्ठ भूमिका आली की संत स्वतःला, संत सगळ्यांचा विचार करतात, तिथं आम्ही म्हणतात. श्रेष्ठ भूमिका आली की आम्ही म्हणतात, आणि कनिष्ठ आली की स्वतःवरती घेतात, मी केलं म्हणतात. जर वाटोळं झालं काही, स्वतःवरची जबाबदारी घेतात, आणि चांगलं झालं तर सगळ्यांनी केलं म्हणतात. तसं आपण तसं नाही म्हणत. सप्ताह जर चांगला झाला एखाद्या गावचा, तर आम्हाला लोक म्हणतात महाराज मी होतो म्हणून झालं, आणि जर का काही पांगलं ना, महाराज आमचं गावच मोक्कर आहे असं म्हणतात. म्हणजे श्रेष्ठ भूमिका आली की मी आपला आहे तसं. म्हणजे मग तुम्हाला प्रमाण सांगतो. श्यामसुंदर बाबा जुन्या लोकांनी चिंतन केलंय, जाईव तू माते न करी सायास, आणि आम्ही विष्णुदास तैसे नव. म्हणजे श्रेष्ठ भूमिका आली की सगळ्यांना आपल्याला घेतलं. आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे, जाईव तू माते न करी सायास, आपल्याला आम्ही म्हटले ना, तुकोबारा एकटेच होते ना, मग आपल्याला कशाला घेतलं. आमचे महाराज म्हणायचे, ते योग्यतेचे आपण नाहीत तरी सुद्धा आपल्याला घेतलं. हा संतांच्या अंतःकरणाचा मोठेपणा. संत संकुचित वागत नाहीत. हो. आणि कनिष्ठ भूमिका आली की मी तव अनाथ अपराधी, मी आहे म्हणतात. पतित 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 परी, मी त्रिवाचा पतित, स्वतःला पतित म्हणून घेतात. आणि आपलं उलट आहे. मी एक उदाहरण वाचलं होतं. 2 मित्र चालले होते रस्त्याने, दोघांनाही 50,000 रुपयाचं बंडल सोबतच दिसलं, परंतु एक त्याच्यातला थोडा चॅप्टर होता. चॅप्टर म्हणजे हुशार. वा, हुशार म्हणजे चॅप्टर म्हणजे हुशार, हुशार म्हणजे तिसरा शब्द चलाक. बर, चलाक. चलाक म्हणजे बुद्धिवान. बुद्धिवान म्हणजे चातुर्य. वा, चातुर्य, चतुर. हा, चतुर म्हणजे शहाणा. अरे बापरे, आवाज लय भारी हो तुमचा. तुम्हाला खरंच सहज लागम भो. शहाणा. वा. अनेक असे, पण तू आमचे गुरुवरे सांगायचे, शेवटी तू लबाड होता. हे चतुर, हुशार, बुद्धिवान, हे शहाणा, हेच लबाड्या करतात. तो लबाड होता. मग याने सांगितलं, अरे मला आता दोघांनी सोबत पाहिलं, मग अर्धे मला दे ना. तो म्हटला नाही नाही, रुपये देणार नाही. त्याने सांगितलं ठीक आहे, मग 10,000 तरी दे ना. तो म्हटला नाही रे, 5,000. तो म्हटला 1,000 रुपये सुद्धा तुला देणार नाही. हा म्हटला गरीब होता, नको देऊ. असे 1 किलोमीटर चालत पुढे गेले आणि एक घटना घडली. काय? ज्याचे पैसे पडलेले होते ना, तो 2 पोलिसांना घेऊन येत होता. ज्याचे पैसे पडले होते तो 2 पोलिसांना घेऊन येत होता. मग हा लबाड या गरीब मित्राला कसं करतोय, का रे आता आपलं कसं होईल. तो म्हटला आपलं नाही, तुझं मन. म्हणजे श्रेष्ठ भूमिका आली त्यावेळेस म्हणला नाही नाही, मी तुला रुपये देणार नाही. आणि आता मार खायची पाळी म्हणतो रे आपलं कसं होईल. हे आपलं म्हणजे हे आपलं आहे, हे तुमचं आमचं आहे. तसं तुकोबराय स्वतःला पतित म्हणतात. ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण, संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई. असं जर घडलं
तर महाराज म्हणतात मी संतांच्या पायावर मी काय ठेवील, माझी डोई कायम ठेवली. पण संत कोणालाही म्हणू नका, कोणालाही संत म्हणू नका. संतांना जरा ओळखा. एक ते पद गोड आलाय, सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची तिकडच धाव. सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची तिकडच धाव. माळा मुद्रा करून लावी राखल्यात जटा, अनुभव काही नाही त्याचा आहे तोटा. शास्त्राच्या गप्पा साऱ्या मिशीवर ताव, अज्ञानी लोकांची हो तिकडच धाव. अज्ञानी लोकांची तिकडच धाव, अज्ञानी लोकांची तिकडच धाव. गोड पदा. कोणालाही संत म्हणू नका. वा वा. अज्ञानाची पूजा कामिक भावना. म्हणून कोणालाही संत म्हटल्यामुळे गोंधळ होतो. त्याच्यामुळे असे पिस्तुले निघते. कोणालाही संत म्हणू नका. कोणालाही संत म्हटल्यामुळे मग असे गोंधळ होतात आणि संप्रदायाचं नाव खराब होतं. चला, संतांची पायी ठेवी वेळोवेळा. पुन्हा पुन्हा डोकं टेकवायचं, पुन्हा पुन्हा डोकं टेकवायचं. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई, चाल केलाशी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा. वेळोवेळा करायचं. म्हणून संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण विठोबा हरिनाथ भगवान की औली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बोलो रे भाई समझन की बार कुमार, हाँ बार कुमार, बार कुमार, बार कुमार, बार कुमार, बार कुमार, शेवट म्हणू चाला. तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. तुम्हाला फक्त 2च वेळेस हार भेटतो. लग्नात एकदा, डायरेक्ट शेवटच मग. परंतु मला नेहमी जाणवतं, आता माझ्यापेक्षा तुम्ही वयाने श्रेष्ठ आहात, धनाने श्रेष्ठ आहात, परंतु माझ्यासारख्या साधकाच्या कीर्तनाला तुम्ही 2 तास चुळबुळ न करता बसताय, हा ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचा परिणाम आहे. हे आपल्यासारख्यांचं काय असेल, परंतु याचा पायाच भक्कम आहे. कारण ज्ञानदेवे रचिला
पाया, याचा पाया भक्कम आहे. नाहीतर बाकीचे काही काही क्षेत्र आले आणि कोणी टीका टिप्पणी केली की ते लोकांची भावना संपते आणि ते निघून जातं. परंतु काय या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, किती दिवसापासून या कीर्तन परंपरेला महत्व आहे. लोक कीर्तन युट्यूबवरही तेवढंच ऐकतात आणि समोरासमोर सुद्धा तेवढंच ऐकतात. त्याचं आकर्षण कमी नाही ना. मी पाठीमागे एका देशात गेलो होतो, मॉरिशियस देशात. तर मला विमानतळावरती एक चित्र पाहायला भेटलं. पहिल्यांदाच गेलो आणि गेल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर एक सुशिक्षित माणूस होता, पण मोठमोठ्याने हसत होता. मी विचार केला, हा माणूस सुशिक्षित आहे आणि हा वेड्यासारखं एवढ्या मोठ्याने का हसतोय. म्हणलं वेडा म्हणावं तर त्याला विमानतळावरती आत सोडलं नसतं. बरं शहाणा म्हणावं तर मोठ्या मोठ्याने हसतोय, काय कारण असेल. म्हणून त्याच्या मी पाठीमागून जाऊन पाहिलं तर तो इंदोरीकर महाराजाचं कीर्तन ऐकत होता. तिथं विमानतळावरती मी पाहिलेली घटना. म्हणजे कितीही कीर्तन चाललंय याचं आकर्षण कमी होत नाही. म्हणून चला, आता इतके हे हार आहेत, आज राहू द्या, राहू देतो थोड्या वेळात. तुका म्हणे तरे आणि भवसिंधू एक सरे. हा संसार सागर म्हणजे कोड आहे. त्याला एवढाच भाव सांगतो आणि थांबतो. लक्षपूर्वक ऐका. बाकीचे कोडे सोपे सोपे कितीतरी आहेत, ते सोपे सोपे आहेत. तसे अवघडच आहेत. तेच कोडे आपल्याला सुटत नाहीत. हे छोटे छोटे कोडे आपल्याला नाही सुटत. मी एक वाचलं होतं एका ठिकाणी. तुमचं शिक्षण किती दादा? हा, अरे बापरे, इकडे सुशिक्षित माणसं आहेत. एक छोटस मी विचारतो. हा, एका वडाच्या झाडाखाली 8 माणसं बसले, वरून 24 आंबे पडले. एका एकाच्या वाट्याला किती येतील? किती? 3 कस काय येतील? 8 त्रिक 24 हे जरी खरेत, पण वडाच्या झाडाला कुठं आंबे आहेत का? याला म्हणतात कोड. सोपंच असतं पण तो कळत नाही. याला काय म्हणतात? कोड. दुसरं विचारतो आता आणि थांबतो. याचं उत्तर तुम्ही मला, गणेश महाराजांकडे नंबर आहे, तुम्ही मला 4-8 दिवसांनी द्या. विचारपूर्वक द्या. फक्त हे लक्षपूर्वक ऐका. कवी कालिदासांचे काय काय कोड आहेत, असे भरपूर आहेत. मी कालिदासांचा एक सेट आणलाय पूर्ण. त्याच्यात तुम्ही वाचा. अभिज्ञान शाकुंतलम त्याचे नाव आहे, तुम्ही वाचा कधीतरी. खूप छान आहेत. एक कोड सांगतो आणि थांबतो, कारण भवसिंधू हे एक कोड आहे म्हणून. या अभंगात शब्द आलाय ना, तुका म्हणे तरे आणि भवसिंधू एक. भवसिंधू म्हणजे भवसिंधूचे काय कोडे म्हटलंय, म्हणजे एक कोड आहे. चला, एका गावात 3 साधू होते. त्यांना पायातली चप्पल घ्यायची होती. माता मालूने आहे का? त्यांना पायातली चप्पल घ्यायची होती. एक जोड घेतला 25 रुपयाला. 3चे किती झाले? 75. नाही, मोकळं उत्तर दे ना. आता चुकलं तर काय ते, आता 6 आवाज झाले, त्यांना चुकतं की काय. परंतु नाही, 25 त्रिक 75 झाले. निघाले ते दुकानाच्या बाहेर. परंतु चप्पल घेत असताना मालक नव्हता, नोकर होता. त्याने 25 रुपयाला दिली. एक जोड 75 रुपये दिले. त्यांनी गेले. तेवढ्यात मालक आला आणि मालक म्हटला, केवढ्याला दिला एक जोड? त्या नोकराने सांगितलं 25 रुपयाला. अरे योग्य भाव लावला. पण एक काम कर ना, हे संत महात्मे आहेत, देशासाठी जगतात, धर्मासाठी जगतात. एक काम कर ना, त्यांना 5 रुपये वापस देऊन टाक. या नोकराने 5 रुपये घेतले. परंतु मगाशी म्हणल्याप्रमाणे हा नोकर थोडा लबाडा होता. त्याने विचार केला, माणसं आहेत 3 आणि पैसे किती द्यायचे? द्यायचे कसे? गोंधळ करण्यापेक्षा त्याने विचार केला, 2 रुपये खिशात टाकले आणि प्रत्येकाला 1-1 रुपये परत दिला. आता चप्पल केवढ्याला पडली? मोकळं बोला, बरोबर आहे, चुकलं नाही. मला पुढे सांगायचे तुम्हाला, इथं तुम्ही रुकले. चप्पल केवढ्याला पडली? 24ला. घेतली होती 25 रुपयाला. 1-1 रुपये वापस दिला ना. 25ला घेतली होती. चप्पल केवढ्याला पडली 1-1 रुपये वापस दिल्यानंतर? 24ला. इथपर्यंत क्लिअर झालं? 24 त्रिक किती? 72. बरोबर. 24 त्रिक 72. 1-1 रुपये त्यांना वापस दिलेला होता. 72 आणि 3 75. खिशात किती टाकले होते? 75 आणि 2 2 रुपये कुठून आले? तुम्ही तर असेच झाले हो. 2 रुपये कुठून आले?
हे असे कितीतरी कोडे आहेत. आणखीन 4-2 सांगितले तर तुम्ही म्हणता "हे काय झालं भाऊ?" म्हणजे संत वाङ्मयात याला बुद्धिवादी लोकांनी वापरलेले आहेत. 75 चे 77 झाले कसे याला म्हणतात कोड. अशा अनेक कोडे आहेत, पण तो सगळ्यात मोठं कोड जर कोणतं असेल तर संसार सागर तरुण जाणं. म्हणून तुकोबारा म्हणतात अरे भवसिंधूचे काय कोडे आणि दावी वाट चाले पुढे. आणि तुका म्हणे तरे भवसिंधू एकच रे. परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं, प्रेमाने नामचिंतन केलं. नामाचे 10 अपराध आहेत ते उघडून करा. सनिंदा सती नाम वैभव कथा श्री शेष एवरो भेद धीर श्रद्धा गुरु शास्त्र वेद वचने नाम्यर्थवाद भ्रमः नामास्तिती निषिद्ध वृत्ती विहित त्यागो ही धर्मांतरय है साम्यम नामनी जपे शिवस्य च हरेर नामा पराधा दश. हे 10 अपराध आहेत. आणि 10 अपराध नामचिंतन करण्याची जी प्रक्रिया आहे ना तिच्यात आहेत, नामात नाहीत. करण्याच्या प्रक्रियेत 10 दोष आहेत. ते 10 दोष तुम्ही वगळून जर नामचिंतन केलं तर मग ते नाम कंठात आपल्या राहतं. आणि एकदा का नाम कंठात राहिलं तर हा संसार सागर आपण सहज तरून जाऊ शकतो. कंठी राहू नाम अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण. झाली आपली सेवा. आपण या संस्थेचा 3रा वर्धापन दिन करतोय. आता उद्या आपल्या सप्ताहाचा तृतीय दिनी कार्यक्रमाचा हा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्याची सेवेची वेळ बहुतेक 4 ते 6 ची ही वेळ आहे. म्हणून अत्यंत ही आपल्या परिसरातली गोड अशी ही संस्था आहे. हिच्यावरती आपण सर्वजण अंतःकरणातून प्रेम करूया. आणि हे लावलेलं हे जे रोपटं आहे, एक ना एक दिवस हे रोपटं पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं पाहिजे. आता हे जे मागाशी म्हणलं ना तुम्हाला, छोटी छोटी मुलं यांना आता ज्यावेळेस मोठी होतील ना त्यावेळेस कळल की आपण कुठे शिकलो, कुणाकडे शिकलो, कोणत्या गावी शिकलो. आता आम्ही ज्या संस्थेत शिकलो, गुरुवर्य रखमाजी महाराज नवले पैठण, आम्ही आता त्या संस्थेत गेल्यानंतर लोक मंदिरात जाताना जसं पाय पडतात तसं आमच्याकरता ती संस्था म्हणजे एक मंदिरच आहे. आपण तिथं पायरीला हात लावल्याशिवाय पुढे प्रवेश आपल्याला करता येत नाही, कारण आपलं तिथं जीवन काय असतं घडलेलं असतं. आता आमच्या तिथे संस्थेत पण काही विद्यार्थी येतात ना शिकायला माझ्याकडे आळंदीत. मी काय त्यांना सांगत नाही, परंतु ते खालून येतानाच पायरीचं दर्शन करून येतात. म्हणून आपलं हे सुद्धा आता एक विद्याधनम सर्व धनम प्रधानम, म्हणजे विद्याधन हे सर्वात काय आहे श्रेष्ठ आहे. आणि ते दान, विद्येचं दान या ठिकाणी घडतंय. खर तर याच्याकरता आता मागाशी आपण बोललो क्षेम होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या दिशेने गणेश महाराजांची वाटचाल आहे. मी कौतुक करेल याच्यात नवल नाही, परंतु तुम्ही ज्यांनी आता मृदंग वाजवला यांना विचारला आमच्या गणेश महाराजांचा हात कसा आहे. म्हणजे गणेश महाराजांचा हात मला दुपारी एका विद्यार्थ्याने फोन केला, म्हणले इकडे एक फार मोठा कार्यक्रम झाला होता ना, अनेक दिग्गज मंडळी आली. कोणी फोन केला परदेशी? गोपाल? हा दुपारी आता मी मगाशी फोनवरती बोललो. हा गोपाळ भुसारी आपला परभणीचा. हा आमचा एक चांगला विद्यार्थी आहे तिकडे, त्याची संस्था आहे. त्याने सांगितलं इकडे एक गणेश म्हणून एक म्हणजे इतका हात इतका चांगला देण्याकरता ईश्वराची काहीतरी ती कृपा लागते. काय काय लोकांना तब्येती चांगल्या दिल्या पण हातात अजिबात वजन नाही. हातात नाही वजन. परंतु काही काही लोकांना तब्येत जरी कमी असेल परंतु हातात एवढं वजन, एवढा गोडवा. म्हणजे पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जे ते हरीचे दास जन्म घेत. वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे मृदंग आहे. मृदंग आता महाराजांनी वाजवल्याबरोबर आपली एक चेतना तयार होते. आणि रोज अशा कितीतरी गावी गणेश महाराज वाजवतायत, रोज गावोगावी चेतना निर्माण करतायत. आणि विशेष म्हणजे ही आमची आता ही जी पिढी तयार होते. 4-2 मुलांनी मागाशी असा मस्त मृदंग वाजवला. खर तर आम्ही आता मी आता आजोबा आहे नाही. तुमच्या मुलाला मुलगा झाल्यानंतर जसं तुम्ही खुश होता म्हणता मी आजोबा झालो बा, तसं आता तुम्हाला तरी 1-2 मुलांचे तुम्ही आजोबा असाल. आम्ही आता महाराष्ट्रातल्या हजारो मुलांचे आजोबा. आमच्या मुलांचे आता विद्यार्थी हे तयार होतात ना, म्हणून अत्यंत गोड असा सोहळा आहे. 7 ते 9 ची आपली वेळ होती. थोडस लेट सुरुवात झाल्यामुळे 10-20 मिनिटं आपण पुढे गेलो. परंतु अत्यंत या संस्थेवरती प्रेम करा. कमी मी नेहमी सांगत असतो, आता इथून पुढे मी विद्यार्थ्यांना सांगत राहतोय, कमी जास्त पडलं तर मला फोन करा. काही
पण आता इतक्या इकडे आमचं जास्त येणं होत नाही. कधी कार्यक्रमापुरतं जर आलो तरच येणं होतं. परंतु आता एखादी मला तो भाव फार आवडला. सद्गुरू फार मोठे विद्वान आहेत भारतानंद महाराजांनी, भारतानंदजी ते होळचे संस्थानचे. त्यांनी एका मुलांना संस्था काढून दिली आणि लोकांना सांगितलं होतं हो काय, आता गणेश महाराजांना जरी आम्ही शिकवलं असलं तर एखादी मुलीचं लग्न झाल्यानंतर तो मुलीचा बाप जसं तिकडच्याला हात जोडतो आणि सांगतो आता ही मुलगी सांभाळा, तसं आता शिकवण्याचं काम आम्ही तिकडे केलेलेच आहे. परंतु आपल्या या परिसरात आता ते आहेत ना, यांना आपण सांभाळा. नेहमी म्हणत असतो आम्ही तुमच्या लग्नाकरता येतोय, आशीर्वाद देतोय, तुमच्या वास्तुशांतीला येतोय, आशीर्वाद देतोय, तुम्ही आम्हाला प्रत्येक कार्याला बोलवताय, आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतोय. फक्त आम्ही सगळे मिळून हे जे काम करतोय ना याच्याकरता तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या बस. म्हणून तुका म्हणे तरे भव सिंधू, कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय हे काम मोठं होणार नाही. सामाजिक आशीर्वाद फार मोठा दुवा आहे. म्हणून रामकृष्ण परमहंस एक काही फकड महात्मे होऊन गेले ते समाजाच्या आशीर्वादाने. आणि समाजाचा शाप असा असतो, एखाद्या माणसाचं अंतकरण दुखलं की आपलं वाटोळं व्हायला सुरुवात होते. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, राजेंद्रदास महाराजांनी छोटंसं एक सांगितलं होतं काय, एका माणसाने गाडी विकली, त्या गाडीची किंमत होती 1.5 लाख आणि ती विकली 2 लाखाला. कितीला? 2 लाखाला विकली. परंतु विकल्यानंतर त्याने गॅरेजला नेली आणि तिच्यात 50,000चं काम निघालं. त्या माणसाचा आत्मा तळतळ करायला लागला. ज्याने गाडी घेतली त्याचा आत्मा तळतळ करायला लागला. त्याच वेळेस ईश्वराची लीला असते. काय झालं, ज्याने गाडी विकली होती का जास्त किमतीला, त्याला 50,000 रुपये दवाखान्यात खर्च आला. नंतर पुन्हा गाडी बिघडली, ती जुनी असल्यामुळे बिघडलीच होती. नंतर गाडीला जसा जसा खर्च होत तिकडे चालला, तसं तसं याला इकडे दवाखान्यात होत चालला. म्हणून समाजाचं अंतकरण आपण कळवळलं दुःखाने तर आपलं तेवढंच वाटोळं होतं असतं. पण तो समाजाने जर आपला आशीर्वाद दिला तर तेवढं आपलं काय होतं, चांगलं होतं. म्हणून आपण सर्वजण आमच्या गणेश महाराजांना आशीर्वाद द्या आणि द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. या ठिकाणी शेवटची चाल महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार हरे शरण पतिता अनुपतिता शरण अनुपतिता हरे शरण अनुपतिता
नित्यदा